दगडी ताल फ्री मध्ये आला शिवाजी महाराज तो उनके वित्त मंत्री भामाशाह ने अपनी सारी सुख सुविधा को छोड़कर अपने राजा को स्वयं का धन 25 लाख रुपए व राजकोष में 20,000 अशर्फियां देश के लिए अर्पित की, जिससे महाराणा प्रताप ने 12 वर्षों तक अपनी सेना को संगठित किया, सैन्य शक्ति को बढ़ाया और मेवाड़ मातृभूमि को आजाद करवाया। कृपया अब आप सब आगे की तरफ देखिए। ये कुंभलगढ़ किला है। इस किले का प्राचीन नाम मच्छिंद्रगढ़ है। इस किले का निर्माण महाराणा कुंभा ने करवाया था। इस किले के अंदर 9 मई 1540 ईस्वी में महाराणा प्रताप का जन्म हुआ था। इस किले की ऊंचाई समुद्र तल से 3568 फीट की है। इस किले की दीवार 36 किलोमीटर तक फैली हुई है। इस दीवार का नाम ग्रेट वॉल ऑफ चाइना के बाद द्वितीय पायदान पर दर्ज है। इस किले के अंदर 360 प्राचीन मंदिर हैं। उन मंदिरों में से जग प्रसिद्ध महादेव का मंदिर सबसे प्राचीन है। कुंभलगढ़ किला यहाँ से 65 किलोमीटर की दूरी पर है। कृपया अब आप सब पीछे की तरफ देखिए। ये दृश्य मेवाड़ की प्राचीन राजधानी चित्तौड़गढ़ का है। इसी किले के अंदर महाराणा प्रताप का बचपन बीता था। इस किले की तलहटियों में महाराणा प्रताप ने अपने गुरु से शिक्षा प्राप्त की थी। ये किला 12 वर्ग किलोमीटर में फैला हुआ है। इस किले पर जब भी विदेशी आक्राताओं ने आक्रमण किया और उस आक्रमण में कोई भी राजा व सैनिक वीर गति को प्राप्त कर लेते तो उनकी पत्नियां वीरांगनाएं अपने सतीत्व की रक्षा करने के लिए जलती हुई अग्नि में कूद प्राणों को त्याग देती थी, जिसे हम जौहर कहते हैं। चित्तौड़गढ़ में 3 मुख्य बड़े जौहर हुए थे। प्रथम जौहर 1303 ईस्वी में रानी पद्मिनी ने 16,000 स्त्रियों वीरांगनाओं के साथ जौहर किया था, सिर्फ अल्लाउद्दीन खिलजी के कारण। दूसरा जौहर 1535 ईस्वी में गुजरात के शासक बहादुर शाह के आक्रमण के कारण रानी कर्मावती ने वीरांगनाओं के साथ किया। और तीसरा जौहर 1568 ईस्वी में जब अकबर ने चित्तौड़गढ़ पर आक्रमण किया, उसी समय रानी घूटमुंगरी ने 7,000 वीरांगनाओं के साथ जौहर किया। फिर भी अकबर का मन नहीं भरा और अंत में हजारों आम लोगों का कत्लेआम करवाकर उन्हें मौत के घाट उतारा गया। इस किले में देखने योग्य विजय स्तंभ है, कीर्ति स्तंभ, मीरा मंदिर, जैन मंदिर, कालिका माता मंदिर, भामाशाह हवेली, कुंभाश्याम मंदिर, फतेह प्रकाश महल हैं। यह किला यहां से 140 किलोमीटर दूरी पर है। ये देखते हुए सभी अतिथि आगे की तरफ चलें। गोष्टी पडलेल्या होत्या ना, ये शेरपुर गांव का दृश्य है। अब्दुल रहीम खान खाना अजमेर का सूबेदार था। जब वो शेरपुर पहुंचा तब इसका पता कुंवर अमर सिंह को चला, जो महाराणा प्रताप के पुत्र थे। अमर सिंह ने शेरपुर छावनी पर अचानक आक्रमण कर दिया। उस आक्रमण में मुगल सेना में भगदड़ मच गई। मुगल सेना को अपनी छावनियों को छोड़कर भागना पड़ा।
छावनियों के अंदर से लूटा हुआ माल व अब्दुल रहीम खान खाना, जिसकी बेगम आनी खान को बंदी बनाकर महाराणा प्रताप के सामने पेश किया गया। तब अमर सिंह पर महाराणा प्रताप क्रोधित हुए और कहा, जहां से इस नारी को बंदी बनाकर लाए हो, इसे पुनः सहसम्मान लौटा कर आओ। महाराणा प्रताप ने कहा, हमें नारी से कोई दुश्मनी नहीं है, हमें तो देश विद्रोहियों से दुश्मनी है जिन्होंने चारों तरफ आतंक फैलाया है। महाराणा प्रताप के आदेश का पालन करते हुए कुंवर अमर सिंह ने उस मुगल नारी को ससम्मान छावनी तक पहुंचाया। इस प्रकार महाराणा प्रताप ने अपने क्षत्रिय राजपूत धर्म का पालन किया और पराई स्त्रियों को मां, बेटी और बहन का दर्जा दिया। ये है महाराणा प्रताप का चरित्र और नैतिक उदारता का परिचय। इंसान को पसंद आ रहा है कि नहीं? आप लोगों ने चित्तौड़गढ़ का दृश्य देखा। उसी किले के अंदर की ये घटना है। मेवाड़ की एक ऐसी मां थी जिसने अपने पुत्र का बलिदान देकर राजवंश की रक्षा की थी। उस मां का नाम पन्नाधाय था। पन्नाधाय जाति से गुर्जर थी। वो एक राजकुमार की धाई मां थी। दूसरी तरफ हाथ में तलवार लिए खड़ा ये बनवीर सिंह एक दासी पुत्र है। ये कुंवर उदय सिंह की हत्या करके मेवाड़ की राजगद्दी प्राप्त करना चाहता था। एक रात्रि बनवीर सिंह को मौका मिला। वो राजकुमार उदय सिंह के बड़े भाई विक्रमादित्य सिंह की हत्या करके राजमहल की तरफ आगे बढ़ा। इसकी सूचना पन्नाधाय को लग गई। कुछ समय तक पन्नाधाय चिंतित हुई। तभी पन्नाधाय ने अपने पुत्र चंदन को राजसी कपड़े पहनाकर पलंग पर सुला दिया और उदय सिंह को एक टोकरी के अंदर छिपाकर पत्तों से ढक के महल के बाहर निकालकर गुप्त रास्ते से कुंभलगढ़ भेज दिया। बनवीर सिंह जब तलवार लेकर राजकक्ष में आया तो उसने पन्नाधाय से कड़क आवाज में उदय सिंह के लिए पूछा तो पन्नाधाय ने चंदन की तरफ इशारा किया। बनवीर ने चंदन को उदय सिंह समझकर चंदन की हत्या कर दी और ये समझने लगा कि मैंने राजकुंवर उदय सिंह को मार दिया। वही राजकुंवर बड़े होकर राजा बने और अपने नाम का उदयपुर नगर बसाया, जो यहाँ से 40 किलोमीटर दूर है। और उन्हीं के पुत्र महाराणा प्रताप हुए, जिन्होंने हल्दी घाटी का युद्ध लड़ा और आज हम लोग उनका इतिहास यहाँ पर देख रहे हैं। ये देखते हुए सभी अतिथि आगे की तरफ चले। महाराणा प्रताप की वीरता को दर्शाती है। एक समय नरभक्षी बाघ का आतंक छाया हुआ था। महाराणा प्रताप ने उस बाघ का शिकार कर उस बाघ को मार डाला। ये घटना महाराणा प्रताप की वीरता की प्रतीक है। कृपया अब आप सब पीछे की तरफ देखिए। इस दृश्य में देखिए महाराणा प्रताप अपनी प्रतिज्ञा का पालन करते हुए। महाराणा प्रताप ने प्रतिज्ञा की थी कि जब तक अपनी मातृभूमि को शत्रुओं से मुक्त नहीं करा लेता, तब तक न तो मैं महलों में रहूंगा, न किसी धातु के पात्र में भोजन करूंगा, न किसी गद्दी के बिछौने पर सोऊंगा। पत्ते ही भोजन के पात्र होंगे, जमीन ही बिछौना होगा। इस प्रतिज्ञा का पालन उन्होंने 21 वर्षों तक जंगलों में रहकर किया। घोड्याले जे दादा येऊन घोड्याले महाराणा प्रताप और सुविख्यात स्वामी भक्त घोड़े चेतक के अंतिम मिलन का है। हल्दी घाटी युद्ध के बाद चेतक घोड़े ने 22 फीट के एक बरसाती नाले को पार किया। ये उसी समय का दृश्य है। पास में खड़े महाराणा प्रताप के छोटे भाई शक्ति सिंह हैं,
जो पहले मुगल सेना में थे, बाद में वो महाराणा प्रताप की तरफ आए, माफी मांगी और अपना घोड़ा महाराणा प्रताप को दिया। आप ये दोनों साइड नेमप्लेट देख रहे हैं, ये महाराणा प्रताप के प्रमुख सेनापति हैं, सहयोगी है, अलग अलग क्षेत्र से आए थे युद्ध करने और यहीं पे बलिदान दिया है। अब यहाँ पर संग्रहालय समाप्त होगा, आगे आपको मेवाड़ी संस्कृति देखनी है। आइए आगे। हे सगळे सहकारी होते ज्यांनी महाराणा प्रताप यांना सहकार्य केलं होतं, त्यांचे तिथे फोटोज आहेत। हल्दी घाटी के 5 किलोमीटर क्षेत्र में देसी गुलाब की खेती होती है चैत्र महीने में। मार्च से अप्रैल के अंदर फूल आता है पिंक कलर का, केवल साल में एक बार फूल आता है। वो हल्दी घाटी में क्षेत्रीय गुलाब के नाम से प्रसिद्ध है। आप ये प्लांट देख रहे हैं, इस पात्र के अंदर 10,000 गुलाब के फूल और 20 लीटर पानी मिलाते, फिर नीचे आग जलाते। आग से टैंक के अंदर भाप स्टीम बनती है, जो इस बांस की नली की सहायता से पीछे कोपरने पात्र में इकट्ठा होता है। उससे हमारे यहाँ गुलाब जल, गुलकंद, शरबत तैयार होता है। गुलाब जल आंखों में, मेकअप में, मिठाई में काम आता है। दूसरा आता है गुलकंद। गुलाब की ताजा पत्तियों और मिश्री को कूट के सूर्य की रोशनी में तैयार करते हैं। गुलकंद गैस, कब्ज, एसिडिटी और पाइल्स में काम आता है। एक होता है डायबिटीज वालों के लिए जामुन गुटली अर्क। आप आगे बढ़ेंगे, सैंपल टेस्ट फ्री है, टेस्ट कीजिए, आगे बढ़िए। हल्दी घाटी का फेमस है गुलाब जल, गुलकंद, शरबत। सैंपल टेस्ट का आप लोग आगे बढ़ो। आप लोग इधर आगे। ये पियो, ऊपर से पीना, अच्छा गिलास एक बूंद चाको आप पी के देखो। ये गुलाब का शरबत एक में 2 जने पियो, सबको दो, थोड़ा थोड़ा पीछे दे दो उधर। ये लो आप भी दो मैडम, दे दो आप भी देखो। ऊपर से पीना, एक बूंद चाको सबको पिलाओ। चांगले टेस्टी है। लो सर, दे दो, टेस्ट करो। लाओ मेरे को दो। जामुन की ले जाओ। ये बोला कि शरबत की 150 की 150। दूध में पानी दोनों मिलेगा। गुलाब जल के आएगा 150 रुपये। 150 किती रुपये? किती लोक मॉर्निंग में कोकम सरबत इथे त्यांनी सरबत पण दाखवलं आपल्याला कसं बनतं, आणि इथे समोर सरबत आहे। ठीक आहे, तर तिथे तुम्ही जर वाटलं टेस्ट करू शकता, आवडलं तर घ्या, नाहीतर मग तुमच्यावर डिपेंड आहे। अशा प्रकारे त्यांनी आता सांगितले। आपला नाश्ता आलेला आहे, सकाळी वाजलेले आहेत 9 आणि आपला नाश्ता आहे। तिथे तुम्हाला काय घ्यायचं असेल ते घेऊ शकता। ब्रेड आहे, पोहे आहेत, हे काय, अच्छा दही आणि पराठा। आता आपण आलो आहोत, हे महाराणा प्रताप यांचं म्युझियम आहे आणि तिथे तुम्हाला आता सगळी माहिती मिळणार आहे। त्यानंतर आपण जाणार आहोत हल्दी घाटीला, तिथला इतिहास जाणून घेऊ आणि मग आपला पुढचा प्रवास सुरू होणार आहे। सो आले आले तुम्हाला इथून एंट्री आहे आणि इंडियन सिटीजनसाठी 120 रुपये तिकीट आहे, आणि जर 10 वर्षांच्या खाली आणि 5 वर्षांच्या म्हणजे 10 वर्षांच्या खालची जर मुलं आहेत तर त्यांना 60 रुपये तिकीट आहे। तर अशा प्रकारे आता सुरुवात होते आपली हे बघायला। इथे आल्या आल्या पहिल्यांदाच मेवाडीपती महामंगेश्वर मंदिर असं दिलं इथे। आय थिंक शंकराचं मंदिर असणार आहे। येस, हे आपल्या महादेवाचं मंदिर आहे। आल्या आल्या या दरवाजाच्या बरोबर राईट साईडला बघायला मिळते। सो इथे हे महादेवाचं मंदिर आपल्याला सुरुवातीलाच पाहायला मिळतंय। आता आपण दर्शन घेऊ आणि मग हा पहिला स्पॉट झाला। असे प्रत्येक स्पॉटला नंबर्स दिलेले आहेत, त्या नंबर्सनुसार आपल्याला पुढे जायचं आहे। सो हा पहिला स्पॉट आणि 1 2 3 4 असे स्पॉट करत आपण शेवटला तिथे माहिती पण बघणार आहोत। सो एक छोटीशी मूव्ही ते दाखवणार आहेत। मूव्ही म्हणजे एक कलाकृती, नाटक टाईप। सो ते आपल्याला पाहायचं आहे आणि तिथे आपल्याला सगळी माहिती मिळणार आहे।
की कशा प्रकारे हल्दीघाटीचं युद्ध झालं होतं. बऱ्याचशा लोकांना माहिती आहे, तरी पण आपल्याला इथे काय नवीन पाहायला मिळते ते एकदा चेक करूया. अशा प्रकारे आता आपण बघितले ते मागे त्याच्या समोर इथे मस्तपैकी फुलांचं पूर्ण केलंय त्यांनी, लाकडाचं आहे. आणि शंकर भगवान आहेत, त्यांचं एक कन्स्ट्रक्शन चालू आहे, अजून पूर्ण नाही झालंय बट लवकरच पूर्ण होईल. सो आता मूवी चालू होते, सो आपण पहिल्यांदा मूवी बघूया आणि मग हे बाकीचं सगळं एक्सप्लोअर करूया. सो चला. सो आता संग्रहालय सुरू होत आहे आणि इथे आपल्याला पहिले सगळी माहिती देणार आहेत की कशा प्रकारे ते मूवी आहे, काय इतिहास आहे, तो आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. सो इथे बसूया. समोर एक कृष्ण भगवानांची मूर्ती पाहायला मिळते आपल्याला मस्त अशी. कुणी कोण ते सो हे आय थिंक हल्दीघाटी जे आहे ना त्याचा एक नक्षा बनवलेला आहे. इथे आपले सूर्यदेवांची मूर्ती आहे. इथे एक आपल्याला त्यांचं कलाकृती पाहायला मिळते. वरती इथे आता मूवी लागेल, मूवी म्हणजे माहिती लागेल, आपल्याला सगळं दिसेल. त्यानंतर हे जे युद्ध घडलं होतं ते युद्ध पूर्ण दाखवलेलं आहे. चला आता मूवी चालू होते, सो ते बघूया, माहिती घेऊया आणि मग एक्सप्लोअर करूया. तो इथे आपल्याला 18 जून 1576 ईस्वी को हल्दी घाटी का घमासान युद्ध हुआ था। ये युद्ध केवल एक दिन का था, जो मेवाड़ के राजा महाराणा प्रताप एवं मुगल अकबर की सेना के मध्य हुआ था। इस युद्ध में अकबर स्वयं नहीं आए थे, उन्होंने आमेर जयपुर के राजा मानसिंह को अपना सेनापति बनाकर भेजा था। वन का धन 25 लाख रुपए व राजकोष में 20,000।
अशा प्रकारे आपलं आता म्युझियम बघून पूर्ण झालं आहे. सगळे माहिती पण घेतली आपण आणि खूप प्रेरणादायी आहे. जसं महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज, तसंच मेवाडसाठी राजस्थानमध्ये महाराणा प्रताप. बापरे, खूप सुंदर आहे. म्हणजे बघताना इतकं भारी वाटतं ना, ते इतकं इन्स्पिरेशन मिळतं ते बघितल्यावर. आणि ही सोय चांगली आहे की सुरुवातीला तुम्ही जर इथे येत असाल ना, तर सुरुवातीला हल्दीघाटीचं युद्ध काय ते वाचा, इथे या, तुम्हाला सगळी माहिती दाखवतात, तुम्हाला सगळे ते त्यांनी स्ट्रक्चर तयार केलं आहे ते दाखवतात. आणि त्यानंतर मग पुढे तुम्ही जेव्हा ते बघाल ना हल्दीघाटी, तेव्हा तुम्हाला ते फील होतं की आपण नक्की काय बघतोय. हे तुम्हाला माहीत असतं ना, तेव्हा तिथे खरं तर मजा येते ते ठिकाण बघायला. कारण आपल्याला माहीत असतं की तिथे काय घडलं आहे, तिथले असलेले इमोशन आपल्याला समजतात. आणि त्यानंतर मग आपण ते पाहिलं की आपण इन्स्पायर होतो. सो चला, आता हे म्युझियम तर बघून झालं आहे, आता आपण डायरेक्ट जाऊया हल्दीघाटीला. बरं, इथे अजून एक सांगायचं राहिलं माझं, इथे तुम्ही बोट राईड पण करू शकता. तिचं प्राइसिंग किती आहे मी एकदा बघतो, चेक करतो, जर शक्य असेल तर आपण करू. 4 लोकांचे 120 आहे, मग मला जायला काय हरकत नाही. जाऊया चला. तो 120 रुपये 4 लोगों का. नाही 480 घेईल मी, माझ्याकडे करीन नंतर विचार. 120 एक काय 4 का? 4 ना वहिनी आता आम्ही हे आधी का नाही तयार झालेलं तू संचित? मग मी जातोय, कोण नाही म्हटलं. आपला काढा व्हिडिओ. हो मग काय, चला हे काढलं सगळं. आता जाऊया आपण थोडं हे सगळं काढलं राईड करायला, म्हणजे बोट राईड. 120 रुपये 4 जणांसाठी. ठीक आहे, फक्त असा आला पाहिजे. हा ठीक आहे, चलो जाऊन दे. अरे बापरे, पाणी आहे क्या? पावर झाली खाला. शूज नाही घातले मी. फायनल कोण मारणार आहे? 2 मिनिट दोघांना मारायला लागणार. हां अरे इकडे एका इथे बसा बसा. हँडल कसा मारायचा, हाताने? नाही पाया. पैर से करने का, वो हैंडल है बीच में मोड़ देगा, वो जिधर करेगा ना आप उधर टर्न होगा. ठीक है, कैसा मारने का है? हे टर्न वो होगा. राइट करोगे राइट घूमेगा, लेफ्ट करोगे लेफ्ट. अच्छा असं आहे काय? हे बघा, हे जिकडे करणार तिकडे का जाणार आपण. का म्हणतात त्यांना ठोकतो बघ जाऊन. बाई हे कशाला घेतलेली बॅग? बाहेर त्या दोघांच्या काय? ठेवा. इकडं बघा, इकडं बघा. असू दे, ठेवा की मध्ये. हे हँडल फिरवायचं आहे ते. थांब येतोय तुझ्याकडे, थांब. हीच येणार व्हिडिओ, मी येणारच नाही. काय तुम्ही पण, तुम्ही कशाला येणार? सगळे येणार. हे फिराव, स्ट्रेट ठेव, स्ट्रेट ठेव. हे ओळख नाही तर मग ते गाणं म्हणायला लागेल, ऍक्सिडेंट हो गया. माहिती आहे? हा, तेरी भी चूक मेरी भी चूक. सो तुम्ही आता इथे येत असाल म्युझियमला तर बघायला खूप माहिती चांगली मिळते. त्याने चांगल्या प्रकारे डेव्हलप केलं आहे आणि इथे बोटिंग वगैरे करू शकता. फीस पण काही जास्त नाही, 30 रुपये तिकीट आहे, म्हणजे नॉर्मल आहे. तुम्ही वडापाव 2 वडापावावर पैसे घालवतात, इथे फक्त बोटिंगवर घालवायचं. आणि त्यांचा आता टाईम लिमिट आम्ही जवळपास 15-20 मिनटं झाली इथून नुसते चालवतोय. अजून टाईम काही त्यांनी सांगितलं नाही, परत या नको या. आणि इथे मस्त वेगळी आपले कृष्ण भगवानांची मूर्ती आहे, कालिया मर्दनावर बसलेले.
कशी द्यायची 120. आपल्याला इथे पुढे हा जो घोडा दिसतोय ना, हा चेतक घोड्याचं स्मारक आहे. ठीक आहे, त्यांनी चेतक घोड्याची प्रतिमा इथे बनवली, ज्याने फक्त 3 पायांवर, कारण एक पाय त्याचा तुटला, 3 पायांवर महाराणा प्रतापांना युद्धभूमीतून सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं. असा तो चेतक घोडा. हा मित्र, अखेर आपल्याला जे पाहायचं होतं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचं नातं. महाराणा प्रताप यांच्या म्युझियममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. एकमेव राजस्थानमध्ये महाराणा प्रताप आहेत जे मुघल साम्राज्यासमोर झुकायला त्यांनी नकार दिला, आणि दुसरे छत्रपती शिवाजी महाराज आहेत ज्यांनी मुघल साम्राज्यासमोर झुकायला नकार दिला. बघून झालेलं आहे आणि आत्ता गाडीत बसायचं आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज आणि आपले महाराणा प्रताप यांची जर हिस्ट्री पाहिली तर ते ऑलमोस्ट सेम आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांसाठी शिवा काशीद यांनी आपला जीव अर्पण केला होता, तसंच महाराणा प्रतापांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपले 300 मावळे त्यांनी पावनखिंड लढवली होती. तसंच इथे महाराणा प्रताप यांच्या सैन्याने स्वतःचं बलिदान देऊन महाराणा प्रताप यांचा जीव वाचवला, आणि पुढे जाऊन महाराणा प्रताप यांनी हिंदू साम्राज्य टिकवून ठेवलं. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा हिंदू साम्राज्य खूप साऱ्या बलिदानानंतर टिकवून ठेवलं. अशा प्रकारे दोन्ही इतिहास हे खूप मोठे आणि खूप सुंदर आहेत. काय 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 ते काय झालं? काय काय झालं? घेतलेला तिने परत तिचा घेतला ती बिचारी उठून आली रे माझ्याकडं. बेचारी. बॅड लक. चला, कॉम्पिटिशन खूप आहे. एका पलित्यावर किती रामायण रे. तो आता आपण जातोय ते हे हळदी घाटी किंवा हिंदीमध्ये हल्दी घाटी, जिथे मेवाडचं युद्ध झालं होतं तिथून. सो तिथे जे जमीन आहे ना ती नॅचरली अशी पिवळ्या कलरची आहे, त्यामुळे त्याला हल्दी घाटी म्हणतात. हे आपल्या समोर आहे ती हल्दी घाटी आहे. हे बघा, पूर्ण हळदीसारखं पिवळं 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 आहे. हा घेऊन चल आपल्याकडं दाखवायला म्हणलं आहेत. हातात ठेव. बघा, हळद, प्युअर हळद नाही, म्हणजे हळद नाही आहे, हल्दी घाटी म्हणजे हळदीसारखं आहे ते. हळदीसारखं जात पण नाही ते. सो हे बघताय ना, हे बघा पूर्ण हे पिवळं पिवळं पिवळी पिवळी माती येते, त्यामुळे त्याला हल्दी घाटी म्हणतात. माहिष्मती साम्राज्यम अस्माकं अजेयम. हे तोंड गप होईल तेव्हा.
तर ही हल्दीघाटी आणि त्याच्या बाजूला इथे बोर्ड आहे, त्याच्यावर तुम्हाला सगळा इतिहास दिला आहे की हल्दीघाटीमध्ये काय झालं होतं ते. ठीक आहे, आता इथे दिलं बघा राईट साईडला चेतक आपला घोडा त्याचं नाव महाराणा प्रतापांचं दिलं आहे. आणि एक लिंगनाथ म्हणून एक इथे देवाचं मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं त्यांनी कोरलेलं, त्याच्याखाली हा पूर्ण इतिहास आहे. अरे जात नाही हळदी सारखी दिसते, हळद ना माहिती. आठवण आहे हळदी घाटीची. एवढी पवित्र जमीन मस्तकाला लागणं खूप नशीब लागतं भाऊ, खूप नशीब लागतं. इतकी पवित्र जमिनीचं माती हाताला लागणे खूप नशीबवान आहे. तो अशा प्रकारे आपल्या मागे आहे ती हळदी घाटी. तिथे जी माती आहे ना सेम हळद प्युअर, आणि हाताला लागलेली जात पण नाही, म्हणजे इतकी ती कॉन्सन्ट्रेटेड आहे. सो तिथे लढाई झाली होती हळदी घाटीमध्ये. खूप मोठा इतिहास बघितला आहे या घाटीने. तो चला आता आपली हळदी घाटी बघून झाले, आता डायरेक्ट रूमवर जायचं आहे. बाय.